ज्या कोविडने काय बोलतात ना, सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी आणलं. तर माझ्या सोबतही असं झालं की माझ्या वाईफची आणि न्यूबॉर्न बेबीची डेथ झाली कोविडमध्ये. ओके. सो त्याच्यानंतरची एक फेज, आणि मग या सगळ्या फेजमधून मला बाहेर काढायला हेल्प केली ती म्हणजे हास्य जत्रा. कारण मी हास्य जत्रासाठी देखील लिहितो. तर मी आमचे सचिन मोठे सर, सचिन गोस्वामी सर आणि प्रसाद खांडेकर दादा, म्हणजे तो लिटरली माझ्यासाठी मोठ्या दादासारखाच आहे. तर या तिघांचं याच्यात खूप मोठं योगदान आहे की ज्या फेजमध्ये मी खूप वेळेला आपल्या आयुष्यात अशी काही घटना घडल्यानंतर आपण आपलं काम करायला मागत नाही किंवा आपण ऑलमोस्ट 2-2, 3-3 महिने ब्रेक घेतो, तिथे त्यांनी मला कंपल्सरी लिहायला बसवलं, मला लिहितं ठेवलं, मला सतत माझ्याकडून लिहून घेत राहिले. करेक्शन खूप होत होते त्या दरम्यान, कारण लिहायचंय, त्यात पण कॉमेडी लिहायचंय, हे सगळं असताना. तर तो एक वेगळा अनुभव होता. पण त्यांचे पेशन्स तेवढे स्ट्रॉंग होते की ठीक आहे ना, आपल्याकडे बाकीचे स्किट चांगले येत आहेत, मग याला थोडी अजून ग्रो करूया, कारण याला जर आपण असंच सोडून दिलं तर हा परत भरकटत जाईल.